विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण कॉस्ट अकाउंटिंगचा सिंपल प्रॉब्लेम पाहणार आहोत, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा लॉस नाही, कोणत्याही प्रकारचा गेन नाही, असा सिंपल प्रॉब्लेम आपल्याला पाहायचा आहे. कारण याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन्स आणि नॉर्मल लॉस म्हणजे काय, अबनॉर्मल लॉस म्हणजे काय आणि त्याचबरोबर अबनॉर्मल गेन म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. मग आता अबनॉर्मल लॉस किंवा नॉर्मल लॉसकडे जाण्याच्या अगोदर आपण आज या प्रॉब्लेममध्ये बघणार आहोत की अतिशय सोप्या पद्धतीने की फक्त आपल्याला प्रोसेस कॉस्टिंग कशी करायची किंवा प्रोसेस अकाउंटिंग कशी करायची हे समजून घेण्यासाठी आपण हा प्रॉब्लेम पाहत आहोत. ओके, यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. अ प्रोडक्ट पासेस थ्रू 3 प्रोसेसेस, प्रोसेस ए, प्रोसेस बी, प्रोसेस सी. फॉर इट्स कम्प्लिशन, एक वस्तू 3 प्रक्रियांमधून जाते पूर्ण होण्यासाठी. त्याच्यामध्ये प्रक्रिया ए, प्रक्रिया बी आणि प्रक्रिया सी अशा 3 प्रक्रिया आहेत. ॲज फिनिश्ड गुड्स 6000 युनिट्स आर प्रोड्यूस्ड. सॉरी, थोडंसं स्पेलिंग एरर आहे, प्रोड्यूस झालं तर PRODUCED, प्रोड्यूस्ड. ओके, 6,000 वस्तू प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला 3 प्रक्रियामधून जावं लागत आहे. प्रक्रिया कोणत्या आहेत? प्रक्रिया ए, प्रक्रिया बी, प्रक्रिया सी. त्याच्यासाठीचे डिटेल्स, मटेरियल, वेजेस, एक्सपेन्सेस, ओव्हरहेड्स किती लागलेले आहेत हे सर्व आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता पाहूया. सर्वप्रथम पहा, पर्टिक्युलर्स कॉलममध्ये 4 प्रकारचे ॲटम्स दिलेले आहेत. मटेरियल, आता मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल. या ठिकाणी मटेरियल काय आहे? रॉ मटेरियल आहे. त्याच्यानंतर वेजेस दिलेले आहेत, मजुरी, जे की प्रक्रिया करत असताना आपल्याला मजुरी द्यावी लागते. मजुरी विविध क्रियांसाठी आपल्याला मजुरी द्यावी लागते, म्हणून त्या ठिकाणी काय आहे? मजुरी घेतलेलं आहे. त्यानंतर एक्सपेन्सेस. आता मजुरी आणि एक्सपेन्सेस काय आहे? तो एक्सपेन्सेस असे एक्सपेन्सेस जे की त्या ठिकाणी डायरेक्टली लागलेले आहेत. आणि ओव्हरहेड्स, इतर आपल्याला लागलेले खर्च. ओके, त्यानंतर प्रक्रिया एमध्ये किती लागलेले आहेत, प्रक्रिया बीमध्ये किती हे सर्व मटेरियल्स, वेजेस वगैरे लागलेले आहेत, आणि प्रक्रिया सीमध्ये किती लागले याचे डिटेल्स दिलेले आहेत. मटेरियल्स बघूया. मटेरियल्स आहेत प्रक्रिया एमध्ये म्हणजे प्रोसेस एमध्ये 6,000, प्रोसेस बीमध्ये 8,000 रुपयाचं मटेरियल आहे, आणि प्रोसेस सीमध्ये 6,000 रुपये. हे दिलेले सर्व अमाऊंट्स हे काय आहेत? अमाऊंट्स आहेत. हे युनिट्स नाहीत, हे अमाऊंट्स आहेत. ओके, हां. मग वेजेस किती लागले हो? प्रक्रिया ए किंवा मग प्रोसेस ए पूर्ण करण्यासाठी आज 18,000 रुपये आपण काय केलेले आहेत? वेजेस दिले आहेत. बी प्रोसेसमध्ये 16,000 वेजेस दिलेले आहेत. सी प्रोसेसमध्ये 12,000 दिलेले आहेत. ओके, एक्सपेन्सेस, खर्च किती केलेला आहे? 3,500 ए प्रोसेससाठी, 2,500 बी प्रोसेससाठी आणि 4,000 सी प्रोसेससाठी. त्यानंतर ओव्हरहेड्स 400 रुपये ए प्रोसेससाठी, 600 रुपये बी प्रोसेससाठी आणि सी प्रोसेससाठी 200 रुपये. अशा प्रकारे आपल्याला दिलेली माहिती आहे. आणि सर्वात शेवटची लाईन काय सांगते बघा. रॉ मटेरियल इज इश्यूड ॲट ₹45,000, प्रिपेअर प्रोसेस कॉस्टिंग. ओके, हे सर्व आपल्याला दिलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला ह्या प्रश्नाचं सोल्युशन करायचं आहे. पुनश्च सांगतो की ह्या एक वस्तूचं आपण प्रोसेस कॉस्टिंग करतो आहे, जी वस्तू 3 प्रक्रियामधून जाते, ए, बी अँड सी. त्याचं सर्व लागलेला खर्च, मटेरियल वगैरे आपल्याला समोरच्या तक्त्यामध्ये दिलेले आहेत. हे तुम्ही एक रेखाटून घ्या आपल्या वहीमध्ये. त्यानंतर आपण करणार आहोत प्रक्रिया ए किंवा मग प्रोसेस ए. प्रोसेस एमध्ये काय सांगितलं? रॉ मटेरियल इश्यूड. आता हे रॉ मटेरियल इश्यूड कुठून आलेलं आहे हो? रॉ मटेरियल इश्यूड हे आपल्याकडे शेवटची लाईन दिलेली आहे. जर लक्षात असेल, हे पहा, शेवटची लाईन, रॉ मटेरियल इश्यूड ॲट ₹45,000, प्रिपेअर प्रोसेस कॉस्ट अकाउंटिंग. राईट, म्हणून ए प्रक्रियेमध्ये रॉ मटेरियल इश्यू केलेलं आहे 45,000चे, मटेरियल आहेत 6,000, वेजेस 18,000, एक्सपेन्सेस 3,500 आणि ओव्हरहेड्स 400. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे युनिट्सचा उल्लेख केलेला नाही. प्रक्रिया एसाठी किती युनिट दिले, किती
काय केलेलं आहे, युनिट्स आपण उत्पादित केले ह्याच्याविषयी कुठेही उल्लेख केलेला नाही. म्हणून या प्रॉब्लेममध्ये आपण युनिट्स ए प्रोसेसमध्ये घेतलो नाहीत. ओके, म्हणजेच आता बघा, बाय ट्रान्सफर टू प्रोसेस बी अकाउंट सर्व खर्च जो काही मटेरियल वगैरे खर्च आला तो जशास तसा आपण कुठं ट्रान्सफर करणार आहोत, प्रोसेस बीला. या ठिकाणी याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या, अ फिनिश्ड प्रोडक्ट ऑफ वन प्रोसेस इज अ इनपुट ऑफ अनदर प्रोसेस. ओके, हा 72,900 हा आउटपुट आहे बाय ट्रान्सफर आउटपुट. ट्रान्सफर टू प्रोसेस बी किती, 72,900 हे आपण काय केले आहे, ट्रान्सफर केले. म्हणजे हा आउटपुट प्रोसेस बी अकाउंटचा इनपुट झाला. बघा, डेबिट बाजूला पर्टिक्युलर्समध्ये पहिलीच असा आयटम दिलेला आहे की टू प्रोसेस ए अकाउंट 72,900. बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी लक्षात घ्या की जो पूर्वीच्या अकाउंटचा म्हणजेच ए अकाउंटचा ट्रान्सफर केलेला अमाऊंट असेल तो अमाऊंट सर्वप्रथम कुठं घ्यायचा, नेक्स्ट प्रोसेसच्या डेबिट बाजूला पहिल्यांदा घ्यायचा टू प्रोसेस ए अकाउंट. किती रुपये, जेवढे ट्रान्सफर झाले तेवढे. ह्या प्रॉब्लेममध्ये युनिट्स नाहीत, अन्यथा आपल्याला या ठिकाणी अजून एक कॉलम वाढवावा लागला असता, तो म्हणजे युनिट्सचा. राईट. हां, म्हणजे या ठिकाणी युनिट्सचा कुठलाही काय नाही आहे, कॉलम नाही आहे. ओके, म्हणून ए प्रोसेसमधून 72,900 आपण घेतलेले आहेत. त्यानंतर मटेरियल 8,000 हे कुठून आले, आपल्या प्रॉब्लेममध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे की मटेरियल्स बी प्रोसेससाठी किती आहेत, 8,000. वेजेस किती दिलेले आहेत, 16,000. एक्सपेन्सेस 2,500 आणि ओव्हरहेड्स 600. शेवटी या सर्वांची बेरीज करून आपल्याकडे या ठिकाणी आउटपुट इतर कुठल्याही पद्धतीने दिलं नाही. नॉर्मल वेस्टेज नाही आहेत, ओके, अबनॉर्मल वेस्टेज नाही आहेत, ओके, युनिट्स पण दिलेले नाहीत. दॅट्स वाय जस्ट ट्रान्सफर द अमाऊंट टू नेक्स्ट प्रोसेस, दॅट बाय ट्रान्सफर टू प्रोसेस सी अकाउंट मीन्स दिस इज अन आउटपुट. This is an output of process B which will be an input for process C. Let's see the C account. Process C account is showing in the debit side first item process B account. It means is carry down the all amount 1 lakh rupees whatever transferred by process B. म्हणजे जे काही प्रोसेस बी अकाउंटने अमाऊंट काय केलं होतं, आउटपुट होतं, ते सी अकाउंटचं इनपुट झालेलं आपल्याला दिसून येते. आता सी अकाउंटमध्ये काय काय येतो, प्रोसेस बी अकाउंट आताच पाहिलेलं आहे. प्रोसेस बीच्या खाली आहे मटेरियल, वेजेस, एक्सपेन्सेस, ओव्हरहेड्स. ऑल दीज आयटम्स हॅव बी गिवन इन आवर प्रॉब्लेम. मटेरियल 6,000, ओके, wages 12,000, expenses 4,000, overheads 2,000. All this, the equal amount is 1,22,200 is a cost of finished product which is shown on the credit side by finished product. काय म्हणून दाखवलेलं आहे, क्रेडिट बाजूला बाय फिनिश्ड प्रोडक्ट कंसामध्ये आपण घेतलेलं आहे 6,000 युनिट्स विच इज बीन डिस्क्लोज्ड इन द प्रॉब्लेम. जे की आपल्याला प्रॉब्लेममध्ये दाखवलेलं आहे की 6,000 युनिट्स प्रोड्यूस करण्यासाठी फिनिश्ड प्रोडक्टचे 6,000 फिनिश्ड प्रोड्यूस उत्पादित करण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहेत, एवढे खर्च लागलेले आहेत विविध प्रोसेसमध्ये असं सांगितलं होतं. आणि त्याच माध्यमातून आता फिनिश्ड प्रोडक्ट आलेला आहे प्रोसेस सीमध्ये. कारण या ठिकाणी केवळ 3च प्रक्रिया आहेत. प्रक्रिया ए म्हणजेच प्रोसेस ए, प्रोसेस बी अँड प्रोसेस सी. इफ देर इज अ प्रोसेस डी देन दिस विल बी द ट्रान्सफर टू प्रोसेस डी अकाउंट ॲज वी हॅव given in the last previous account. Like in B process we have written in the credit side that by transfer to process C account. Likewise, if there is another process called process D account, then this finished product will not be appear in C account, which here they will write down to by transfer to
सी. ओके, प्रोसेस डी अकाउंट. अशा प्रकारे जर काय असतं की डी प्रक्रिया अजून असली असती तर आपण काय केलं असतो, त्या डी प्रक्रियेसाठी या सी प्रक्रियेमधून ट्रान्सफर करून दाखवला असतो. परंतु या प्रॉब्लेममध्ये डी प्रक्रिया दिलेली नाही, म्हणून या ठिकाणी या सी प्रक्रिया हीच शेवट आहे. म्हणजेच या फिनिश्ड प्रोडक्ट ही सी प्रोडक्टमध्ये आहे, सी प्रक्रियेमध्ये आहे. म्हणून 6000 युनिट्स आणि ते पण 1,22,200 रुपयाची. अशा प्रकारे आपल्याला प्रोसेस अकाउंट बनवायचं आहे. सिंपल सोपं प्रॉब्लेम. थँक्यू. ओके, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. ओके, आणि याच्यामध्ये कुठलंही लॉस किंवा गेन दर्शवलेलं नाही. युनिट्स दाखवलेत ते पण शेवटच्या प्रक्रियेमध्ये. म्हणून या ठिकाणी हा अतिशय सोपा प्रॉब्लेम संपलेला आहे. अजून पुढचे प्रॉब्लेम्ससाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळतील. ओके, थँक्यू.